फैंसी गारमेंट एंड मेंस वेयर शादी ब्याह के मौके पर शेरवानी, थ्री पीस, पैंट शर्ट, आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोपराइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। बेटे ने की पिता की हत्या, सतारा इलाके के डीलक्स पार्क की घटना। एएनसी औरंगाबाद शहर से एक चौंकाने वाली घटना सामने आई है। कर्ज के बाजार से तंग आकर बेटे ने ही अपने पिता की हत्या कर दी है। मां को भी मारने की कोशिश की गई। यह घटना शहर के सतारा इलाके के डीलक्स पार्क में हुई और मृत व्यक्ति का नाम श्री कृष्ण पाटिल, उम्र 62 वर्ष है। हत्या करने वाले आरोपी लड़के का नाम रोहित श्री कृष्ण पाटिल है। प्राप्त जानकारी के अनुसार सोमवार की रात पाटिल परिवार के सभी लोग खाना खाकर सो गए। इसके बाद जब उनकी बेटी सुबह उठी तो पाटिल का बेटा रोहित अपनी मां का गला दबा रहा था। जैसे ही लड़की चिल्लाई तो वह भाग गया। इसके बाद जब वह हॉल में श्री कृष्ण पाटिल के पास आए तो उनकी मौत हो चुकी थी। इस बीच पुलिस को सूचना मिलने पर उपायुक्त नवनीत कावट, सहायक आयुक्त रंजीत पाटिल, पुलिस निरीक्षक ब्रह्मागिरी अपने सहयोगियों के साथ मौके पर पहुंचे और जांच के बाद आरोपी को गिरफ्तार कर लिया। आरोपी रोहित ने कबूल किया है। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया है और आरोपी के खिलाफ सतारा पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। पुलिस आगे की जांच कर रही है। सर, काय सांगा, सातारा परिसरात एक खुनाची घटना घडली होती, काय प्रकार होता याबद्दल? आज सकाळी 8 वाजताच्या जवळ आम्हाला पोलिसांना कॉल आला होता। डिलक्स पार्क दीपनगर सतारा परिसरमध्ये एक खून झाला होता, तशी आम्हाला सूचना मिळाली। लगेच आमची टीम तिथे पोहोचली। ठाणेदार, एसीपी आणि मी स्वतः तिथे जाऊन पोहोचले। क्राईमची टीमसुद्धा पोहोचली आणि डॉग स्क्वॉड तिथे लगेच स्पॉटवर पोहोचले। घटनास्थळ आम्ही प्रिझर्व केले। त्यामध्ये रोहित श्रीकृष्ण पाटील, वय 30 वर्षाचा, तो बेसिकली श्रीकृष्ण पाटीलचा मुलगा आहे। श्रीकृष्ण पाटील, बबिता पाटील, त्यांची मुलगी आणि रोहित हे 4 लोक त्या रो हाऊसमध्ये राहत होते आणि त्यामध्ये खून झाला होता श्रीकृष्ण पाटीलचा। त्याची वय 62 इयर्सची होती आणि तो MSc मधून रिटायर झाले होते। स्पॉटवर पोहोचल्यानंतर पूर्ण जो हाऊस होता तो अस्तव्यस्त होता। सगळं सामान बाहेर होता, कपाट, अलमिरा, त्यामध्ये सामान बाहेर होता आणि रोहित श्रीकृष्ण पाटीलच्या अशी कंप्लेंट होती की रात्री गुंडे लोक आले, ते अनोळखी लोक आले आणि त्यांना त्यांचे वडिलांना मारून पैसे घेऊन गेलेले आहे। आम्हाला पोलिसांना थोडासा संशय वाटला होता त्याची तक्रारवर, बिकॉज जे काही हकीकत ते सांगत होते आणि क्राईम सीनवर जेवढे एव्हिडन्स होते तो जुळत नव्हते। त्यामुळे आम्ही बारकाईने आपला प्रत्येक एव्हिडन्सची बारकाईने आम्ही पाहणी केली आणि त्याच्यानंतर आम्हाला असा वाटला की त्यामध्ये संशय आहे। आम्ही रोहित श्रीकृष्ण पाटील त्यांना इंटरोगेट केले, डिजिटल एव्हिडन्स तपासणी केले आणि डॉग स्क्वॉड जो होता त्याला आम्ही वाश दिले आणि डॉग स्क्वॉडने जाऊन रोहित श्रीकृष्ण पाटीलला डिटेक्ट केले आणि त्याच्यानंतर आम्ही त्याची बहीणला पण पूछताछ केले। बहीणने नंतर आम्हाला शेवटी सगळी स्टोरी सांगितली। हा पूर्ण तपास झाल्यानंतर इनिशियली जो आमच्याकडे माहिती आहे ते अशी माहिती आहे की रोहित श्रीकृष्ण पाटीलनी स्वतःचे वडिलांचा खून केलेला आहे आणि त्याचा जो प्रयत्न होता, वडील, आई आणि बहीण तिघांना त्याच्या मर्डर करण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण बाकीचे 2 लोक वाचले। त्याच्यानंतर स्वतःला सुसाईड करण्याचा पण त्याचा प्रयत्न होता, पण हे सगळं प्लॅनिंगमध्ये तो सक्सेसफुल नाही झाला आणि त्याला जे पोलिसांना दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न होता तो आम्ही त्याच्यावर पण बारीकाईने एव्हिडन्सचं विश्लेषण करून आम्ही हे सत्य उघडकीस आणलेले आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याची बहीण त्यांनी आम्हाला फिर्याद दिलेली आहे आणि त्याची फिर्यादचे अनुसार 302 आणि 307चा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढचा तपास सध्या तपासावर आहे। धन्यवाद। हत्येचे नेमकं कारण काय होते? हत्याचं प्रायमरी फेसी जो कारण आहे तो रोहितला ट्रेडिंगची सवय होती आणि ट्रेडिंग करत करत त्यांनी भरपूर पैसे जिंकले होते आणि हारले पण होते आणि हळूहळू त्यांनी लोकांकडून लोन घेतला होता आणि शेवटी तो लोनचे भारमुळे त्याला असा वाटला की आपण स्वतःच्या म्हणजे आपण गळफास घेतला, आपण सुसाईड केले, तो इन्शुरन्समधून आपल्याला पैसे भेटू शकते जेणेकरून ते स्वतःचे आईवडील आणि त्याची बहीण त्याला पैसे भेटू शकते आणि त्यांचा परिवार व्यवस्थित होऊ शकतो, असा त्याच्या प्लॅनिंग होती। पण हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळे शहरवासीला सांगू इच्छितो की असा कुठलाही प्रकारचा तरीका कोणीही वापरू नका, बिकॉज असा कोणतीही तरतूद नाही की तुम्ही स्वतःचा सुसाईड केले किंवा कोणाचा मर्डर केले आणि इन्शुरन्स कंपनीकडून तुम्हाला पैसे भेटेल, तसं काहीच नाही। बिकॉज प्रत्येक
गोष्टी बारीकाईने तपासणी करावं लागते, त्याच्यानंतरच इन्शुरन्सचे पैसे भेटते. तो कृपया करून कोणताही माणूस कोण शहरमध्ये आणि जेवढे लोक माझी गोष्टी ऐकतात हा प्रकारच्या स्टेप तुम्ही घेऊ नका, जेणेकरून तुमच्या पण नुकसान होईल, तुमच्या घरच्याचं पण नुकसान होईल आणि पूर्ण आयुष्य तुमच्या बर्बाद होईल.